नाशिक रोडला तडीपार गुंडांचा हैदोस, व्यापारी भीतीच्या सावटाखाली असल्याचं पाहायला मिळतंय। कोयत्याचा धाक दाखवत व्यापाऱ्याकडून खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आलाय। याबाबतचं सविस्तर वृत्त असं की नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सध्या सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या नाशिक रोडला तडीपार गुंडांचा हैदोस सुरू आहे। व्यापारी वर्ग भीतीच्या सावटाखाली असल्याचं देखील बघायला मिळतंय। नाशिक रोडच्या सुभाष रोड येथे सीबीएन मार्केटमध्ये गोपाल कृष्णानी यांचे राजधानी जनरल स्टोअर्स आहे। या नावाने एक होलसेलचं दुकान आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ते व्यवसाय करतात। मागील काही दिवसांपासून मला तडीपार गुंडांपासून त्रास असल्याचं व्यावसायिक गोपाल कृष्णानी यांनी सांगितलं। गोपाल कृष्णानी राजधानी जनरल स्टोअर सुभाष रोडला व्यवसाय आहे। मला ते गुंडांपासून तडीपारपासून त्रास आहे आणि भाट्याकडून तडीपार माणूस बोरगा आहे, तो मी खंडणी मागतो। काल रात्री तो 9 वाजता कुठे घेऊन आला होता, आता सकाळी पण आला। तो 6 महिने पहिले पण त्याची कंप्लेंट दिली होती, पण काही कारवाई झाली नाही। आता परत मी चौकीला आलो आहे, त्याची कंप्लेंट द्यायला, त्याची कठोर कारवाई व्हायला पाहिजे। तसेच एका गंभीर गुन्ह्यात तडीपार असताना देखील सनी भाटिया या सराईत संशयित गुन्हेगाराने 5000 रुपयांच्या खंडणीसाठी दुकानात येऊन कोयत्याचा धाक दाखवला आणि जीवे ठार मारण्याची धमकी कृष्णानी यांना दिली। वर्षभरापूर्वी देखील अशीच सनी भाटिया याने जीवे मारण्याची धमकी त्यांना दिली आणि अनेक वेळा त्रास दिला असल्याचं गोपाल कृष्णानी यांनी सांगितलंय। आता माझ्या जीवाला धोका असून तडीपार गुंडांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी गोपाल कृष्णानी यांनी केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण।